तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। अक्षय शिंदे प्रकरणात सुनावणी सुरूच राहणार। पुढची सुनावणी ही 24 फेब्रुवारीला होणार आहे। ऐकूयात वकील काय सांगतायत। मात्र कोर्ट काही बंद करण्याची मनस्थिती दिसत नाहीये। 24 तारीख पुढची दिलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? एक लक्षात घ्या, कोर्ट काय करेल हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाहीये। माझं काम आहे की समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत, आणि मी ह्या संविधानाच्या तिसऱ्या स्तंभाचा, ज्याला आम्ही ज्युडिशरी म्हणतो, त्याचा एक सैनिक असल्या कारणाने एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही बर्दाश्त करणार नाही। आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली, न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील, तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही। त्याच्यासाठी आम्ही प्राणपणाला लावू लढत राहू ही केस। आई वडिलांनी थोडक्यात याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला असला, मागे घेतली असली तरी फेक एन्काउंटरची सुनावणी पुढे सुरू राहणार। आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत। याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहीत नाही, परंतु मी माझा स्टँड क्लिअर करा। भले त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून, त्यांना नसेल लढायची केस, त्यांचा अधिकार आहे, परंतु एक वकील म्हणून, ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीजन म्हणून फक्त मी नाही, अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदीने उतरणार आहेत, एवढंच मी सांगू इच्छितो। हिंदी में बता दीजिए आज क्या हुआ। आप न्यूज़ लगाएंगे क्या? आपके बॉस को बोलो, लगाएंगे क्या? ऐसा लो। लाइव चल रहा था। अच्छा, लाइव चल रहा था। सॉरी हाँ ओके सॉरी हाँ सभी हमारे हिंदी में बता दीजिए कि आज बदलापुर हाँ, सुनवाई थी, क्या कुछ हुआ कोर्ट में? सबसे पहले माता रमाई की जयंती के बारे में